नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. विमुद्रीकरणाचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांप्रती पंतप्रधान संवेदनशून्य असल्याची काँग्रेसची टीका. कल्याणकारी योजनांवर निव्वळ टीका करण्याऐवजी काँग्रेसनं राष्ट्र उभारणीत सहभागी व्हावं, व्यंकय्या नायडू यांचं आवाहन. पंतप्रधानांच्या दूरदर्शी धोरणांमुळे देश प्रगतीपथावर, राजनाथ सिंह. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनांचं देशभरातून स्वागत. आजपासून एटीएममधून 2,500 4,500 रुपये काढण्याची मुभा. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अखिलेश यादव यांची पक्षाच्या लखनौ अधिवेशनात निवड. मात्र हे अधिवेशनच घटनाबाह्य असल्याचा मुलायम सिंग यांचा दावा. अत्याचारग्रस्त महिला आणि लहान मुलांच्या मदतीसाठी राज्यात ठिकठिकाणी भरोसा कक्ष स्थापन करणार मुख्यमंत्री. आणि टेनिसपटू सोमदेव देवबर्मनची व्यावसायिक स्पर्धांमधून निवृत्ती. आणि आता सविस्तर वृत्त. वर्ष 2017च्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं केलेल्या घोषणा स्वागतार्ह आहेत. या कल्याणकारी योजनांसंदर्भात टीका न करता काँग्रेसनं राष्ट्रनिर्माणात सहभागी व्हावं असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनांवर काँग्रेसनं टीका केली. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत त्यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधानांनी काल केलेल्या घोषणांमुळे शेतकरी, व्यापारी आणि गरिबांना दिलासा मिळाला आहे. या घोषणांचं सर्वसामान्यांनी स्वागत केलं आहे. मात्र काँग्रेसला पंतप्रधानांची लोकप्रियता सहन होत नाही असा आरोप नायडू यांनी यावेळी केला. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं असून समाजाच्या विविध स्तरातल्या घटकांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं हे निर्णय महत्त्वाचे असल्याचं त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणानंतर उपलब्ध झालेल्या निधीमुळे शेतकरी आणि तरुणांसाठी या योजनांच्या माध्यमातून विकासाची कवाडं उघडली असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे. या कल्याणकारी योजनांचा जनतेनं लाभ घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. जी ने देश के आम आदमी को तोहफा दिया है कि यहां पर जो सरकार चलेगी, सरकार की योजनाएं चलेगी, जो संसाधन जुटे हैं वो संसाधन खर्चे होंगे, अगर किसी के लिए होंगे तो मध्यम वर्गीयों के लिए, वो किसानों के लिए, वो गरीबों के लिए. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण अतिशय निराशाजनक होतं असं सांगत विमुद्रीकरणानंतर किती काळा पैसा जमा झाला याबाबत पंतप्रधानांनी वक्तव्य करणं गरजेचं होतं अशी टीका काँग्रेसनं केली आहे. विमुद्रीकरणानंतर त्रास सहन करणाऱ्या लोकांप्रती संवेदनशीलता पंतप्रधानांनी दाखवली नाही असं विरोधकांनी म्हटलं आहे. डाव्या पक्षांनीही टीका करताना विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन मोदींनी हे अर्थसंकल्पीय भाषण केल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जाहीर केलेल्या कल्याणकारी निर्णयांबद्दल समाजातल्या विविध स्तरातून आलेल्या या काही प्रतिक्रिया. घेतलाय त्यामुळे उद्योग वाढेल, त्याच्यामुळे बेरोजगारी संपेल आणि पुढे भविष्यात चांगलंच होईल. मोदी सरकारने जे निर्णय घेतलाय हे अभिनंदन करण्यासारखं आहे. जे सरकारने महिलांसाठी जी योजना जाहीर केली आहे त्याच्यामध्ये गर्भवती स्त्रियांसाठीची योजना खूप चांगली आहे. मेडिकल फॅसिलिटीज ज्या आहेत त्या खूप महाग झालेल्या आहेत, त्याच्यामुळे महिलांचा खूप मोठा फायदा होणार आहे आणि बालमृत्यू आणि गरोदर मातांचे जे मृत्यू आहेत त्यालाही आळा बसणार आहे. कर्ज मिळून जातं पण कर्जाला हमीदार कोणी मिळत नाही, सहजा कोणी तयार होत नाही आणि सरकारने ह्या फार योग्य निर्णय घेतलाय. त्यामुळे मी या निर्णयाचे निश्चितच लहान मोठ्या व्यापाऱ्यांकडनं, उद्योगधंद्यावाल्यांकडनं याचं नक्कीच स्वागत होईल. तर नोटाबंदी झाल्यापासून शेतकऱ्याला खूप अडचणी आल्या त्या. आणि आता नोटाबंदीत आता जे काय व्याज आहे समजा सरकार तर भरणारच आहे, मग त्याच्याबद्दल शेतकरी आता खुश आहे आणि शेतकऱ्याला त्याच्यापासून फार फायदा आहे. आणि उद्या चालून बी असं जर झालं तर आणखीच चांगली गोष्ट होऊन जाईल. गेल्या 5-10 दशकातलं शेतकऱ्यांचं सरकार म्हणून आम्ही या सरकारकडे पाहतो आहे. काल नोटाबंदीच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण झाल्यानंतर माननीय पंतप्रधान मोदीजींनी ज्या घोषणा शेतकऱ्यांसाठी केल्या त्या निश्चित बऱ्यापैकी म्हणावे लागेल, पण
त्यांनी शेतकऱ्यांचं भागणार नाही. शेतकऱ्यांना काय हवं आहे ते शेतकऱ्यांशी सल्लामसलत करून किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न विचारात घेऊनच तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आपल्या पंतप्रधान मोदींनी जे नोटबंदी केली मागच्या ह्याच वर्षी ती गरिबांसाठी खूप चांगली आणि माझ्यासाठी खूपच चांगली. आणि जे कालच्या मोदींनी 7.5च्या बातम्यांमध्ये सांगितलं की 9 लाखाला आपला 4% व्याज कमी होणार आणि 12 लाखाला 3%, ते तर आमच्यासाठी खूपच चांगलं आहे. बेटर दॅन बेस्ट. जय हिंद मोदी. देशभरातल्या नागरिकांना आजपासून एटीएममधून 2,500 रुपयांऐवजी 4,500 रुपये काढता येणार आहेत. मात्र आठवड्यात कमाल 24,000 रुपये काढण्याच्या मर्यादेत कोणताही बदल झाला नसल्याचं रिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आलं आहे. विमुद्रीकरणानंतरच्या 45 दिवसांमध्ये देशभरातल्या जनधन खात्यांमध्ये सुमारे 87,000 कोटी रुपये जमा झाले आहेत. निर्णय जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्या आठवड्यात रक्कम जमा करण्याचा ओघ सर्वात जास्त होता. या आठवड्यात 20,224 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झाल्या अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली असून या सर्व घडामोडींची छाननी केली जाणार आहे असंही सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत 2012-13 या वर्षापासून रोजगार निर्मितीत सतत घट होत असली तरी आगामी काळात रोजगार निर्मितीत वाढ होण्याची अपेक्षा सरकारनं व्यक्त केली आहे. उपलब्ध अंदाजानुसार मार्च ते ऑक्टोबर 2016 दरम्यान 1,87,000 व्यक्तींना रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत रोजगार निर्माण करून देण्यात आला. चालू आर्थिक वर्षात 4.25 लाख रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट आहे. मात्र सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्रालयानं सुरू केलेल्या ऑनलाईन अर्ज यासारख्या उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मितीत सुधारणा होईल अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी व्यक्त केली आहे. दारिद्र्य रेषेखालच्या ज्येष्ठ नागरिकांना जीवनोपयोगी उपकरणं मोफत उपलब्ध करून द्यायचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. प्रत्येक राज्यातल्या 2 जिल्ह्यांमध्ये येत्या 3 महिन्यात ही योजना सुरू होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सांगितलं. प्रत्येक राज्यातल्या किमान 1,000 लाभार्थींना या योजनेचा लाभ होणार आहे. असे लाभार्थी हुडकून काढण्याची सूचना केंद्रानं प्रत्येक राज्याला केली आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी आधारकाठी, चष्मा, श्रवणयंत्र इत्यादी उपकरणं देण्यात येणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांची आज समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या जागी अखिलेश यादव यांची निवड करणारा प्रस्ताव आज लखनौमध्ये बोलावलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात महासचिव राम गोपाल यादव यांनी मांडला. तो आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव यांना पदावरून हटवण्याचा निर्णयही आज झाला. तसंच अमर सिंग यांची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. दरम्यान सपा अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी हे अधिवेशनच घटनाबाह्य असल्याचं म्हटलं आहे. या अधिवेशनाला हजर राहणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. रामगोपाल यादव यांची पुन्हा एकदा पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी केल्याचा निर्णयही मुलायमसिंह यादव यांनी जाहीर केला. राज्यातल्या जनतेचा गोंधळ होऊ नये म्हणून येत्या 5 जानेवारी रोजी राष्ट्रीय अधिवेशन बोलावल्याची माहिती मुलायमसिंह यादव यांनी दिली. कोणत्याही प्रकारच्या हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आणि मुलांना त्याविरुद्ध लढायचं बळ मिळावं म्हणून हैदराबादच्या धर्तीवर राज्यातही भरोसा कक्षाची स्थापना करण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात सांगितलं. सुभाषनगर टी पॉईंटजवळ उभारण्यात आलेल्या भरोसा कक्षाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. पोलीस विभागानंही आता तंत्रज्ञानाची कास धरायला हवी असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की पोलीस चौकीत तक्रार करायला येणाऱ्या माणसाला पोलिसांबद्दल विश्वास वाटायला हवा. इथं आपल्याला न्याय मिळेल अशी खात्री त्याला वाटायला हवी. त्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पोलिसांचीच आहे असं ते म्हणाले. सहकारातून महाराष्ट्र समृद्ध करायचा असेल तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून विकास सोसायट्या सक्षम करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शाखेचं उद्घाटन आज कोल्हापुरात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांना विकास सोसायट्यांच्या माध्यमातून सुलभ अल्पदरात कर्ज उपलब्ध होणं गरजेचं आहे. मात्र सहकार क्षेत्रच अडचणीत असल्यामुळे याबाबत योग्य नियोजन करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी विविध प्रकल्प तयार करून अल्पदरात कर्ज उपलब्ध करून द्यावं. त्यासाठी शिखर बँकेनं स्वतः पुढाकार घेऊन ग्रामीण भागातल्या तरुणांपर्यंत पोचणं आवश्यक आहे अशी अपेक्षा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. खासदार धनंजय महाडिक, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर MS सुखदेवे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नवीन वर्षात सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आता सोन्याच्या कोणत्याही दागिन्यांवर हॉलमार्क असणं भारतीय मानक ब्युरोनं अनिवार्य केलं आहे. या आदेशाची अंमलबजावणी आजपासून झाली. या आदेशानुसार 22, 18 आणि 14 कॅरेटच्या सगळ्या दागिन्यांवर हॉलमार्कची खूण असणं आता अत्यावश्यक आहे. आता दागिन्यांवर हॉलमार्क बरोबरच ते किती कॅरेटचं आहेत ते सुद्धा नोंदवावं लागणार आहे. पण दागिन्यांवर उत्पादन वर्ष लिहिणं आता गरजेचं असणार नाही. या नव्या नियमांमुळे ग्राहकांना शुद्ध स्वरूपात सोनं मिळेल आणि त्यांची फसवणूक होऊ शकणार नाही. फुले दाम्पत्य सन्मान दिवसाचं औचित्य साधत अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं आज पुण्यात रॅली काढण्यात आली. महात्मा फुले यांच्या भिडे वाड्यापासून या रॅलीला सुरुवात झाली. नायगाव इथं सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक, भिडे वाड्याचा विकास करून त्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करणं अशा विविध मागण्या या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आल्या. रॅलीत शाळेतल्या मुलांनी ढोल ताशांच्या गजरात जय ज्योती जय क्रांती अशा घोषणा दिल्या. रॅलीमध्ये माळी समाजातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या. भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ परिसर विकासासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं आहे. 1 जानेवारी 1818 रोजी पेशवे आणि महार सैनिक यांच्यात झालेल्या ऐतिहासिक लढाईत महार सैन्यानं पेशव्यांच्या सैन्याचा पाडाव करून विजय मिळवला. त्यानिमित्त या वीरांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी भीमा कोरेगाव इथं एक विजयस्तंभ बांधला आहे. या लढाईत हौतात्म्य प्राप्त झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता आठवले इथं आले असताना त्यांनी हे आश्वासन दिलं. आपल्या पूर्वजांच्या शौर्यापासून प्रेरणा घेण्याकरता दरवर्षी 1 जानेवारीला आंबेडकरी जनता मोठ्या संख्येनं इथं येऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही दरवर्षी इथं नियमानं येत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं साहित्य अकादमी सुरू करण्याची मागणी 10 वर्षापूर्वीच करण्यात आली आहे. पण ती अजून पूर्ण झाली नसल्यानं येत्या 14 आणि 15 तारखेला लातूरात होणाऱ्या 34व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनात याबाबतचा ठराव पुन्हा एकदा मांडण्यात येईल असं या संमेलनाचे प्रणेते डॉक्टर गंगाधर पानतावणे यांनी म्हटलं आहे. आज लातूरात एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉक्टर प्रज्ञा पवार असतील आणि त्याचं उद्घाटन ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या हस्ते केलं जाईल. या संमेलनात विविध प्रकारचे कार्यक्रम होणार असून सामाजिक समस्यांवर शोधनिबंधांचं वाचन आणि त्यावर खुली चर्चा होणार आहे असं त्यांनी आज सांगितलं. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात रेल्वे प्रवाशांसाठी भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकमेव रेल्वे स्थानक असलेलं वडसा हे गाव रेल्वे फाटकामुळे 2 भागात दुभागलं गेलं होतं. त्यातच मुख्य रहदारीच्या रस्त्यावर हे फाटक येत असल्यानं दिवसाला 12 ते 15 वेळेला ते बंद ठेवलं जात होतं. मात्र ही समस्या लक्षात घेऊन रेल्वे विभागातर्फे 5 कोटी रुपये खर्च करून भुयारी मार्गाची निर्मिती करण्यात येत आहे. या मार्गाचं काम प्रगतीपथावर असून येत्या 3 ते 4 महिन्यात बांधकाम पूर्ण होईल. यामुळे वारंवार रेल्वे फाटक बंद राहण्याच्या त्रासापासून नागरिकांची सुटका होणार आहे. मनात जिद्द आणि चिकाटी असली तर अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहजपणे शक्य होतात. पूनम इटकरे या यवतमाळमधल्या दिव्यांग मुलीबाबतही हेच म्हणता येईल. जन्मतःच अंध असलेल्या पूनमची तिच्या वर्गातल्या मुली कायमच थट्टा करत. म्हणूनच आपण काहीतरी भव्य दिव्य करून दाखवायचं या ध्येयानं झपाटून जाऊन ती कामाला लागली आणि कठोर परिश्रम केल्यानंतर दिल्लीत झालेल्या 200 मीटर धावण्याच्या स्पर्धेत तिनं चक्क सुवर्णपदक जिंकून आणलं. उमरखेड तालुक्यातल्या पोफाळी इथल्या अंधांसाठीच्या विद्यालयात 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेली पूनम आता नागपूरला DTED करत आहे. पुढच्या वर्षी दक्षिण कोरियात होणाऱ्या धावण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेऊन पुन्हा सुवर्णपदक मिळवायचंच अशा जिद्दीनं तिची आता कसून पूर्वतयारी चालू आहे. टेनिसपटू सोमदेव देवबर्मननं व्यावसायिक टेनिस स्पर्धांमधून निवृत्ती घोषित केली आहे. गेली काही वर्ष सततच्या दुखापतीचा त्याला सामना करावा लागला असला तरी या अचानक निवृत्तीमुळे क्रीडारसिकांना धक्का बसला आहे. क्रीडारसिकांकडून मिळालेलं प्रेम आणि पाठिंबा याबद्दल त्यानं ट्विटरवरून आभार व्यक्त केले आहेत. अर्जुन पुरस्कार विजेत्या सोमदेवनं 2 जागतिक ATP स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली होती. तसंच 2010 सालच्या आशियाई स्पर्धेच्या एकेरी आणि दुहेरीमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली होती. आणि आता हवामान. येत्या 36 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश मुंबई कमाल 31 आणि किमान 17, नागपूर 31 आणि 12, पुणे 30 आणि 11, औरंगाबाद 30 आणि 12, नाशिक कमाल 30 आणि किमान 9, कोल्हापूर 30 आणि 16,
रत्नागिरी 32 आणि 18, सोलापूर 32 आणि 16 आणि अमरावती कमाल तापमान 29 आणि किमान 13 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विमुद्रीकरणाचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांप्रती पंतप्रधान संवेदनशून्य असल्याची काँग्रेसची टीका. कल्याणकारी योजनांवर निव्वळ टीका करण्याऐवजी काँग्रेसनं राष्ट्र उभारणीत सहभागी व्हावं, व्यंकय्या नायडू यांचं आवाहन. पंतप्रधानांच्या दूरदर्शी धोरणांमुळे देश प्रगतीपथावर, राजनाथ सिंह. नववर्षाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या योजनांचं देशभरातून स्वागत. आजपासून एटीएममधून 2,500 4,500 रुपये काढण्याची मुभा. समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अखिलेश यादव यांची पक्षाच्या लखनौ अधिवेशनात निवड, मात्र हे अधिवेशनच घटनाबाह्य असल्याचा मुलायम सिंग यांचा दावा. अत्याचारग्रस्त महिला आणि लहान मुलांच्या मदतीसाठी राज्यात ठिकठिकाणी भरोसा कक्ष स्थापन करणार मुख्यमंत्री. आणि टेनिसपटू सोमदेव देवबर्मनची व्यावसायिक स्पर्धांमधून निवृत्ती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला काल राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या. या योजना आणि त्याचे आर्थिक व्यवहारांवर होणारे परिणाम याचं विश्लेषण करण्यासाठी अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.